श्रीराम. रामकथा प्रिया अंजनीतनया आता बहु सत्वर यावे. करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे. सीतापती श्रीरामचंद्र की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. काल आपण बघितलं की वशिष्ठांच्या आज्ञेवरून राजा दशरथ आपल्या राण्यांच्या महाली जाऊन त्यांचे डोहाळे विचारतो आहे. कैकईचं सुमित्राचं विचारून झाले आणि आता कौसल्याकडे आलेला आहे आणि कौसल्याच्या मनाची स्थिती ती भानावरती म्हणजे समाधी स्थितीमध्येच आहे, रामाच्या विचारातच आहे ती. आणि आपण काल बघितलं की कोणीतरी मंत्र्यांना पाठवा, यज्ञामध्ये मारीच आणि सुबाहू विघ्न आणत आहेत. रावणाचं नाव काढल्यानंतर तिच्या मनात असं येतं, त्यांचा नाश मला करायचा आहे. राजांनी परशुरामाचं स्मरण केलं, निदान त्यांच्यामुळे तरी निदान हिच्या अंगातला संचार जाईल. तर कौसल्या म्हणते, हे जामदग्न्य, मी परशुरामाच्या धनुष्याचा भंग केला आहे. या ब्राह्मणांना विचार. राजाला वाटले हिला कसले तरी विचित्र डोहाळे लागलेले आहेत, काहीतरी सतत बडबडतीये. म्हणून दशरथ वशिष्ठांना बोलावतात. ते ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि ज्ञानी आहेत. त्यांनाच कौसल्याला काय झालं आहे ते कळेल. श्री वशिष्ठ आल्यानंतर कौसल्याला पाहतात, तो ही संपूर्ण राममय झालेली आहे. खरोखरच कौसल्या वंदनीय आहे, धन्य धन्य झाली आहे. चित्त चैतन्यामध्ये एकरूप झाली आहे. अतिशय आनंदाने श्री वशिष्ठांचा कंठ दाटून आला. ते मूर्छित होऊन पडले. नेत्रांमध्ये अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. सर्व अंगावरती रोमांच उभे राहिले. अंग घामानं भिजून थरथर कापू लागले. वशिष्ठांची अशी स्थिती पाहून तर राजा जास्तच चिंतेनं व्याकुळ झाला. त्याला कौसल्याला आवरावं का वशिष्ठांना सावध करावं अशी द्विधा मनस्थिती झाली. आणि हे ब्रह्मदेवा, पुत्र व्हावा म्हणून मी यज्ञ केला आणि ही काय अशी दोघांची स्थिती करून ठेवली आहेस. काही वेळांनी वशिष्ठांनी डोळे उघडले. तो राजा त्यांना म्हणाला, गुरुदेव, आपणालाही काय झालं. माझा पुत्र सुखाच्या आड, माझ्या पुत्र सुखाच्या आड या कसल्या आपदा आल्या आहेत. वशिष्ठ म्हणाले, राजा, या आपदा नाहीत. तू अतिशय भाग्यवान आहेस. वैकुंठातील देव पुरुषोत्तम श्रीराम कौसल्याच्या पोटी येत आहे. ती जे जे काही बोलली ते सगळं खरं होणार आहे. हे राजा, तुझ्या सूर्यवंशाला सुदशा आली आहे. मुनिजनांचे ध्येय ध्यान, देवांचे देवतार्चन, जगाचा जगज्जीवन प्रत्यक्ष श्रीराम कौसल्याच्या पोटी येत आहे. आम्हीही पुरोहित धन्य झालो आहोत. वशिष्ठांचे बोल ऐकून राजाला परमानंद झाला. त्यानं सर्व संतांना आणि वशिष्ठांना वंदन करून आपलं चित्त खूप उल्हसित झाल्याचं सांगतो. आता पुढील अध्यायामध्ये श्रीरामांची जन्मकथा ऐका असे श्री एकनाथ महाराज सांगतात आणि बालकांडातील दोहद निरूपण नाव 5वा अध्याय संपूर्ण होतो. 6वा अध्याय. श्रीरामांचा जन्म होणार म्हणून सर्व देव समुदाय नवल पाहण्यासाठी आले. सूर्यनारायण आकाशाच्या मध्यभागी आले. श्रीरामांच्या जन्माच्या वेळी उच्चस्थानी होते. चैत्र शुद्ध नवमीला अभिजित मुहूर्तावर दिवसाचा 8वा भाग, मध्यान्हपूर्व किंवा नंतर 24 मिनिटं अशी स्थिती असते. श्रीरामांचा अयोनी जन्म आहे. कौसल्याला प्रसूतीच्या वेळेला वेदना काही झाल्याच नाहीत. एकदमच अत्यंत तेजपुंज, स्वयंप्रकाशित, सोज्वळ सावळी चतुर्भुज मूर्ती कौसल्यासमोर प्रकट झाली. त्याला पाहून कौसल्या संपूर्ण मीतूपणा विसरून गेली. त्याच्या तेजानं संपूर्ण त्रैलोक्यात ब्रह्म भरून राहिला आहे असं तिला वाटायला लागलं. त्याला पाहून विषयाचं विषयत्व निघून गेलं आणि या सर्व चराचरामध्ये परब्रह्माची अनुभूती येऊ लागली. त्याच्या तेजाची दीप्ती एवढी होती की सूर्यचंद्राचेही तेज कमी वाटावं. अशी अत्यंत तेजस्वी सोज्वळ मूर्ती समोर पाहून कौसल्या अत्यंत कौतुकानं पाहू लागली.
श्रीरामांच्या चरणावरील सामुद्रिक चिन्हांचं वेदांनाही वर्णन करता येणार नाही. ध्वज, वज्र, अंकुश, पद्म असं असून आरक्त वर्णाचे होते. ज्याप्रमाणे इंद्रधनुष्य शोभून दिसतं तसे श्रीरामांचे चरणतल शोभून दिसत होते. पायाचे घोटे म्हणजे उपासकांना यंत्रच वाटावेत असे त्रिकोणी होते. एकनाथांनी श्रीरामांचं सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं वर्णन केले आहे. श्रीराम प्रथम बालस्वरूपामध्ये प्रगट झाले नाहीत. अत्यंत तेजपुंज, स्वयंप्रकाशित, अतिशय सोज्वळ, सावळी, चतुर्भुज मूर्ती कौसल्याच्या समोर उभी राहिली. पायावर सर्व शुभ सामुद्रिक चिन्ह, आरक्त वर्ण, त्यांच्या पोटऱ्या, गुडघे स्वच्छ आरशासारखे निर्मळ, कर्दळी स्तंभाप्रमाणे, मांड्या आणि चंद्रकिरणांनी सुद्धा लाजावं असे होते. ती चतुर्भुज मूर्ती 8 वर्षाची होती. सर्व श्रुती स्मृती त्यांच्या पायाशी होत्या. त्यांच्या पायातील साखळ्या म्हणजे जणू काही उपवेद, पायातल्या घागऱ्या म्हणजे वेदांत शुद्ध शास्त्र. अशा जगातला गुह्य असा श्रीराम आहे. त्यांच्या कासेचा पितांबर अत्यंत दैदिप्यमान आहे. त्यांची नाभी इतकी सखोल की त्याला जाणण्याचा ब्रह्माने हजारो वर्ष प्रयत्न केला तरी त्याला ठाव लागला नाही. त्याला जाणण्याचा प्रयत्न केला या अर्थानं. म्हणून श्रीरामांनी त्याला कमळावरती बसवले आणि 4 श्लोकांमधून उपदेश केला. त्याच्या हृदयाबद्दल बोलायचे तर श्रुती सुद्धा मौन होतात. आकाश आपले स्वतःचे कार्य विसरून श्रीरामांच्या हृदयाच्या चिदाकाशाशी सिद्ध होऊन एकरूप झाले. ज्या हृदयापाशी अनंत मुनी अभिन्नत्व पावले ते रामाच्या हृदयाचे पदक आहेत. श्रीरामांना आपल्या कटीचा अभिमान होता. श्रीरामांची कटी पाहून तोही गेला. जीवनामध्ये येत असलेले विविध अनुभव म्हणजे मेखला आहे. त्यांच्या अनुभवांची चित्र त्या मेखलेमध्ये आहेत. ज्याप्रमाणे जीवनामध्ये वस्तूंची प्राप्ती झाली म्हणजे वृत्तींचा उपशम होतो, त्या वृत्ती म्हणजे मेखलेच्या अधोमुखी घंटा आहेत. पितांबराच्या उभ्या 2 भागावरती मोत्यांच्या माळा आहेत. रामाचे वक्षस्थल म्हणजे जणू काही अरण्यात राहणाऱ्या तपस्व्यांची वस्ती आहे. कंठ म्हणजे जणू काही वेद स्वतःला प्रकट होण्यासाठी वाट पाहत आहेत. ओंकारामध्ये जसे वर्ण आहेत तशा श्रीरामांच्या दंतपंक्ती भासतात. चिदानंदांची दीप्ती श्रीरामांच्या मुखावरती विलसत होती. नास्तिक नाहीसे म्हणजे खंडन करून जे सरळ आस्तिक्य आहे ते म्हणजे श्रीरामांची नासिका आहे. हवेमध्ये असलेला वायू म्हणजे जाणीवेचे तेच वेदांचे जन्मस्थान आहे. चैतन्याचे सर्व देखणेपण श्रीरामांच्या डोळ्यामध्ये शरण आलेलं आहे. जणू काही अंतर्बाह्य शुद्ध ज्ञान आनंदानं परिपक्व होऊन या द्रष्ट्याला द्रष्टेपण आलेलं आहे. दीपाची जशी पडछाया असते तशा श्रीरामांच्या भुवया आहेत. जणू काही सर्व जगाचे वाकडेपण सांडून श्रीरामांच्या देही एकवटले आहेत. पूर्व मीमांसा म्हणजे श्रीरामांचे 2 कान आहेत. श्रवण हेच श्रवणाचं भूषण आहे आणि ते वेदांताचे निजभूषण आहे. श्रीरामांचे गाल, कपाळ अतिशय श्रीरामांचे भाळ म्हणजे कपाळ अतिशय विशाल की ज्यांनी अहंपणा टाकून सोहमचा अखंड जप केल्यानं तो रामार्पण केला. वंदनार्चन शुद्ध चंदन रामाच्या कपाळी आहे. काळ्या सावळ्या श्रीरामांना हा शुद्ध चंदनाचा टिळा खूपच शोभायमान दिसत होता. सच्चिद आनंद असे त्रिगुण एकवटल्यामुळं या बोधचंदनाला विशेष परिमळ येत होता आणि या श्रीरामांच्या मुकुटाचं काय वर्णन करावं ते फक्त ब्रह्मच जाणो. जसे सोन्यापुढे दागिन्यांमुळे सोन्याला शोभा आली आहे हे जसं कळत नाही, तसं सगुणपणाच्या लेण्याला निर्गुणामुळे शोभा आली का निर्गुणामुळे सगुण शोभायमान झाले हे समजत नाही. अशा श्रीरामांना पाहून कौसल्याला प्रेमाचं भरतं आलं. ती सुखाच्या संभ्रमामध्ये पडली. तिचं सर्वांग रोमांचित झालं. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सुखोर्मीमुळे कंठ दाटून आला. शरीर कंप पाहू लागलं. देहभान विसरून मूर्छित होऊन पडली.
सगुणाचे जसे भरते आले तसे आपोआप गेले. ती सावध होऊन रामांच्या जवळ जाऊन म्हणाली, तू माझा पुत्र आहेस हे कोणालाही खरं वाटणार नाही. मी कौसल्याचा नंदन हे तू पूर्वी मला दिलेलं वचन आठव. असे ऐकणाऱ्यांनी श्रीरामांचे लगेचच बाळरूप धारण केले आणि पायाचा अंगठा चोखू लागले. असे बाळरूप पाहून कौसल्याला पान्हा फुटला. रामजन्म झाला म्हणून सगळीकडे दुंदुभी वाजू लागल्या. आणि हे बघितल्यानंतर कौसल्यानं त्याला सांगितलं की तू पूर्वी मला दिलेलं वचन आठव. आणि असं ऐकल्यावर श्रीरामांनी लगेचच बाळरूप धारण केलं. कौसल्याला पान्हा फुटला. रामजन्म झाला म्हणून सगळीकडे दुंदुभी वाजू लागल्या. देवाने जय जयकार केला. सर्व चराचराला आनंद होऊन पुष्पवर्षाव केला. सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ ऋषी योगी संन्यासी सर्वजण अयोध्येमध्ये रामजन्माचा पुण्यकाल साधून तिथं आले. वेद हे सुद्धा जणू काही ही गोड बातमी ऐकून गाऊ लागले. सर्वांनी गुढ्या तोरणं पताका लावल्या. रस्त्यांवरती सुंदर रांगोळ्या काढल्या. साही शास्त्रांनी जणू काही शास्त्रांमधून शब्द निवडून श्रीरामांच्यासाठी महासामगायन करून चारी मुक्ती त्यांनी मिळवल्या. श्रीराम जन्माची सुंदर वेळ साधून जणू काही धर्माची पहाट झाली. स्वानंदाला मोकळी वाट मिळाली. सुखाची पेठ पक्व झाली. कौसल्याला पुत्ररत्न झाल्याची बातमी राजाला समजल्यावर तो हर्षनिर्भर होऊन त्याचा आनंद अगदी ओसंडू लागला. नगारा चौघडे वाजू लागले. त्रैलोक्यामध्ये जय जयकार करू लागले. घरोघर उल्हास आणि आनंद झाला. पूर्वज सुद्धा सुखी झाले. राजाने आनंदाने सवत्स गाई, अश्व, गज, रथ आणि धनांचं दान दिलं. लोकांनी जे जे मागितलं ते त्यांना दिलं. त्यामुळे सर्वजण एवढे तृप्त झाले की काही मागणंच शिल्लक राहिलं नाही. पुत्रमुख पाहून राजा अगदी हरखून गेला. द्वितीय पुत्राचाही लाभ झाला. हे पाहून राजाला खूप आनंद झाला. जणू काही सद्भावाची गुढीच उभारली गेली आहे. सुमित्रनं स्वप्नामध्ये पुत्ररत्न झाल्याचे पाहिले आणि जाग आल्यावर पाहतो तो खरोखर पुत्र झालेला. लक्ष्मणाचाही अयोनी जन्म असून तो शेषावतार आहे. हा पुढे श्रीरामाच्या सतत पाठीशी राहून त्यांच्याशी लक्ष्मणाची उत्तम मैत्री राहील म्हणून सांगितलेलं होतं. अशा ह्या द्वितीय पुत्राचा प्रभाव सौमित्राला पाहून राजा अत्यंत सुखी झाला आणि त्यानं भरपूर दानं केली. दारिद्र्य दातृत्वपुरीमध्ये बुडून गेलं आणि घरोघरी आनंद झाला. कैकेयीला 2 पुत्र झाले. तिच्या प्रसूतीची कथा म्हणजे एक नवलच आहे. दोन्ही पुत्रांचा अयोनी जन्म आहे. श्रीराम व लक्ष्मणाच्या अर्ध्या अर्ध्या पायसाचे हे पुत्र आहेत. पुत्र जन्माच्या वेळी कैकेयी सुषुप्तीमध्ये होती. त्यामुळे तिला पुत्र झालेले कळलेच नाहीत. दासीने तिला जागं करून सांगितलं आणि पुत्र पाहून तिला खूप आनंद झाला. पण प्रेमाचा पान्हा किंवा कळवळा नव्हता. पायस तिचा स्वतःचा नव्हता. त्यामुळं सावत्र आईप्रमाणे तिच्यामध्ये सापत्न भाव होता. दशरथालाही हे पुत्र पाहून आनंद झाला. दशरथाचे हे 4 पुत्र एका वेळी एका काळी जन्मले. 4 पुत्र रूपानं अगदी सारखे होते. दशरथाला आणि प्रजेला सुखी करण्यासाठीच 4 अलौकिक पुत्रांचा जन्म झाला. 4ही पुत्र सच्चिद आनंद होते. श्रीराम म्हणजे सर्व जगाचा निजविलास, सर्व सुखांचा आराम आणि निष्कामाचा पूर्वकाम आहे. सर्व लक्षणांनी युक्त असा लक्ष्मण आहे की ज्याच्यामुळं सर्व पदार्थाला भरते येते. तो भरत आणि मानव आणि संसारूपी शत्रूंचे निर्दालन करतो तो शत्रुघ्न. असे दशरथाने 4 पुत्रांचं नामकरण केलं. अशा प्रकारे 4 पुत्रांची जन्मकथन होऊन बालकांडातील श्रीराम जन्म प्रसंग निरूपण नावाचा 6वा अध्याय संपूर्ण झाला. 7वा अध्याय. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री एकनाथ महाराज श्री वाल्मिकींना धन्यवाद देत आहेत की वाल्मिकींची अक्षर जुळणी आणि वाघसृष्टी खरोखर धन्य आहे की त्यांनी रामायणाची रचना केली. रामकथा ऐकता ऐकता
सर्व पातकांचा नाश होतो. दुःख संपून सुखाचंही महासुख होतं. ते श्रोत्यांना म्हणतात, इथून पुढची रामकथा अत्यंत पवित्र आणि सुंदर आहे, सावधानतेनं ऐकावी. श्रीरामांचा जन्म अयोध्येमध्ये झाला आणि लंकेमध्ये रामजन्माबरोबर अशुभ चिन्ह दिसू लागली. लंकेमध्ये विजा पडल्या, भूकंप होऊ लागले. रावण सिंहासनावरती आरूढ होताना त्याच्या डोक्यावरचा मुकुट आपोआप खाली पडला. वादळ होऊन सभेचे मंडप उडून गेले. कुंभकर्णाच्या घरावरती घोबडे बसून ओरडू लागली. इंद्रजित आरशात पाहू लागला. तो स्वतःच शरीर त्याला दिसेना. मंदोदरीचं मंगळसूत्र अग्नीमध्ये गळून पडलं. ते बाहेर काढेपर्यंत भस्मसात झालं. रावणाच्या अंतःपुरातील स्त्रियांनाही अशीच अनेक विघ्ने येऊ लागली. त्यामुळे लंकेतल्या प्रत्येकाच्या मनामध्ये भय निर्माण झालं. रावणानं प्रजेला अहोरात्र सावध राहून नगर सोडून न जाण्याची विनंती केली. प्रधानादी लोकांनाही धाक घेतला आणि रावणालाही मनामध्ये टोचणी लागली की हे असं का घडतं आहे आणि इथून पुढं कोणतं अरिष्ट येणार आहे. श्री एकनाथ महाराजांनी 4 मुलांचं बारसं आणि मौंजी बंधन हा भाग संक्षिप्त आणि अगदी थोडक्यात घेतलेला आहे. अयोध्येमध्ये श्री वशिष्ठांनी 4 कुमारांचे श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे संस्कारपूर्ण नामकरण केलं. योग्य वेळी कुमारांचं मौंजीबंधनही केलं. सर्वांना दाने दिली. ब्रह्मवृंदांना संतुष्ट केलं. प्रजेचे मागणं कोणीही अकांचन राहिलं नाही. मौंजीबंधन झाल्यावर 4 कुमारांचे वशिष्ठांपाशी शास्त्रशुद्ध आणि वेदाध्ययन सुरू झालं. सर्व मुलं सर्व शास्त्र पारंगत झाली आणि 16 वर्ष झाल्यावर प्रथेप्रमाणे तीर्थाटन करायला निघाले. एका सुमुहूर्तावरती पुण्याह वाचन करून श्री सद्गुरू वशिष्ठ, राजा दशरथ, 3 माता आणि सर्व थोर मंडळींना नमस्कार करून तीर्थयात्रा करायला निघाले. बरोबर प्रधानांच्या सह काही मंडळी, सैन्य, सवत्स गाई आणि भरपूर अक्षय भांडार, नाना प्रकारची वस्त्र तीर्थामध्ये वाटण्यासाठी बरोबर दिली. श्रीरामांनी अनेक नद्या, सरोवरे, अनेक दुर्गम पर्वत, अनेक ग्राम, अतिशय दुर्गम असा हिमालय, 5 प्रयाग, अरण्य, तीर्थक्षेत्र, ज्योतिर्लिंग, धर्मालय असे अनेक सागर, अनेक नद्यांच्या संगमांच्या ठिकाणी स्नान करून वाटेतील आश्रमांना भेटी देत देत अनेक ऋषी, मुनी, संन्यासी, तपस्वी, अनेक थोर लोकांना भेटी देऊन सर्वांची सुखदुःख जाणून घेतली. ज्या ज्या ठिकाणी काही वाटते तिथं योग्य अशी दानं दिली. एका सुमुहूर्ती अयोध्येमध्ये पुनरागमन केलं. सारी अयोध्या कुमारांच्या स्वागतासाठी शृंगारली. सुहासिनी वाटेमध्ये त्यांना ओवाळत होत्या. अशा प्रकारे सर्व अयोध्येमध्ये उल्हास आणि आनंद निर्माण झाला. श्रीरामाने वशिष्ठांना आणि राजा दशरथाला वंदन करून आलिंगन दिलं. आपल्या मातांनाही वंदन केलं आणि नंतर वशिष्ठांच्या आज्ञेप्रमाणे व्रताचं उद्यापन केलं. तीर्थाटन करून आल्यावर श्रीरामांच्या मध्ये कशी वैराग्यवृत्ती निर्माण झाली आणि त्याचं प्रत्यक्ष आचरण कसं करू लागले, धर्मरक्षणासाठी त्याचा अवतार झाला वगैरे भाग पुढच्या कथानकामध्ये येईल आणि श्रीराम स्वमुखाने ही कथा वदवतील असे सांगून श्री एकनाथ महाराज बालकांडातील श्रीराम तीर्थागमन नावाचा 7वा अध्याय इथे संपवतात. 18 अध्याय सुरू होतो. तीर्थाहून परत आल्यावर त्यांच्यामध्ये पूर्ण वैराग्य निर्माण झालं. त्यांना राज्य करावं असं वाटेना. लोकांच्या मध्ये मिसळणं, इंद्रिय उपभोग किंवा संसारातील कर्मही त्यांना आवडेनात. दशरथ पुत्रांची कीर्ती ऐकून ऋषीश्वर श्रेष्ठ विश्वामित्र यज्ञाच्या रक्षणासाठी श्रीरामांची मागणी करण्यासाठी दशरथाकडे आले. दशरथांनी त्यांचे यथायोग्य स्वागत करून पूजन केलं. मी आपली काय सेवा करू आणि आपले इथं येणं कोणत्या कार्यासाठी झालं आहे? तेव्हा विश्वामित्र म्हणाले, हे राजन, मला तुझं धन दौलत काही नको आहे. आमचा यज्ञ सिद्ध व्हावा यासाठी तुझा मोठा पुत्र श्रीराम मला हवा आहे. यज्ञामध्ये अनेक राक्षस विघ्न आणत आहेत आणि त्या राक्षसांचं पारिपत्य करायला केवळ श्रीरामच समर्थ आहेत. विश्वामित्रांच्या तोंडातून श्रीरामांची मागणी ऐकताच
राजा दशरथ एकदम व्याकुळ झाला. त्याचं अंग कापू लागलं. जळाविना माशाची जशी अवस्था होते तशी राजाची अवस्था झाली. काही वेळानं वेळेचं भान ओळखून विश्वामित्रांना अगदी काकुळतीनं, हे ऋषीश्वर, यज्ञात विघ्न आणणारे राक्षस अत्यंत क्रूर आणि माणसांना मारणारे आहेत. माझा राम तर अजून बाळच आहे. त्यानं धनुर्विद्येचाही अभ्यास केलेला नाहीये. अजून त्यानं कोणाशीही युद्ध केलेलं नाही. रणांगणातही त्यानं पाहिलेलं नाहीये. अशा क्रूर राक्षसांशी पहिल्यांदा कसा काय माझा श्रीराम युद्ध करणार? राम म्हणजे माझं जीवन आहे, माझा प्राण आहे, माझं सर्वस्व आहे. आपण ज्ञानी आहात. राम हा राक्षसांचा भक्ष व्हावा असं मला वाटत नाही. राम सोडून तुम्ही माझं काहीही मागा, मी माझे राज्यच काय, पण माझा जीवही द्यायला तयार आहे. परंतु कृपा करून रामाची मागणी करू नका. इथं आपण आज थांबूया. पुढची कथा आपण उद्या बघूया. राम कथा समाप्ती होतसे ऐकावे हनुमान, जाती सदनी सुरवर श्रोते करीती प्रयाण, सांगा हमुचे दंडवता प्रभुला विनवनी फार. जय जय रघुवीर समर्थ.